नमस्कार. काही नाही, सहज तुमच्याशी हितगुज करावी असा एक विषय वाटला की त्या अनुषंगाने तुमच्याशी बोलावं. आपण प्रत्येकजण कशाच्या तरी मागं धावत असतो. कोणत्या अपेक्षा, कोणत्या इच्छा, आकांक्षा ह्या आपण या अनुषंगाने आपलं जीवन चालत असतं. आपल्याला काय आयुष्यामध्ये मिळवायचं याचं पण आपण प्रत्येकाने काही ना काही ते खूणगाठ आपल्या मनाशी आपण बांधलेली असते. आणि जीवनामध्ये ज्या काही गोष्टींची अपेक्षा आपल्याला असते, जीवन आपलं परिपूर्ण होण्याच्या बाबतीमध्ये, तर त्या अनुषंगाने आपण चालत असतो. मग यात अनेक विषय असतात. कोणाला साहित्यांमध्ये रस असते, कोणी तत्त्वज्ञानावर काम करतं, कोणी शेतीवर काम करते, कोणी संपत्ती आणि इतर अनेक गोष्टी आहेत. आणि सगळ्यांना पैशांशिवाय तर शक्य नाही की आपल्या ज्या पुढच्या गरजा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, या पैशापासून पूर्ण होत नाहीत. पण पैशांचं पण कसं असतं की त्यालाही मार्ग आहेत की आपण जी काही संपत्ती आपण जी मिळवत आहोत ती त्याचे मार्ग कशा पद्धतीने आहेत आणि ते कोणाला दुखावणारे आहेत का, कोणाच्याकडून आपण हिसकावून घेत आहोत का, कोणाकडून चोरून घेत आहोत का, आपल्या इच्छेसाठी आपण दुसऱ्यांच्या स्वप्नांना दूर करत आहोत का, माझ्या गरजा पूर्ण झाल्या पाहिजे पण इतरांच्या गरजा पूर्ण होऊ नये अशी ही इच्छा असणं म्हणजे एक प्रकारचे आपण स्वतःपुरता विचार करून चाललो आणि दुसऱ्याला जगू पण देऊ नये अशा प्रकारे आपले विचार असणं हे काही कामाचं नाही आहे. त्यामुळे आता बघा, आता येणाऱ्या निवडणुका लागणार आहेत. आता बऱ्याच ठिकाणी अनेक जणांच्या तोंडून आपण ऐकत असतो, यानं मला काय दिलं, त्यानं मला काय दिलं, हे मला काय देणार आहे, यानं काय दिलं. तर हे कोणी काय दिलं, कोणी काय आहे, हा विषय घेऊन आपण या ठिकाणी मतदानाकडे बघणार आहोत का? महत्त्वाच्या म्हणजे आपल्याला असणाऱ्या ज्या संविधानिक मूल्य आहेत त्या मूल्यांच्या बाबतीमध्ये कोण पुढे चाललेलं आहे. आपल्या ज्या समता, बंधुत्व, न्याय असेल किंवा आपल्याला ज्या मूलभूत गरजा आहेत आपल्या, त्या विषयांवर कोण पुढे घेऊन चाललंय हे बघणं गरजेचं आहे. अनेक युवकांना वाटतं की आपण दुसऱ्यांचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करत असतो. दुसऱ्यांना पाहून त्याने एवढ्या लवकर संपत्ती मिळवली, मग मी त्याच पद्धतीने माझं हे केलं पाहिजे. तर हे कुठलाही मार्ग माझ्या बांधवांनो, स्वतः आपण जोपर्यंत आपण आपल्या याच्यावर कष्ट करत नाही, स्वतः आपण आपले आर्थिक जे सोर्स आहेत त्याचा मार्ग आपण निर्माण करत नाही, जर आपण तोपर्यंत निर्माणच काही केलं नाही तर आपण फक्त या ठिकाणी याचक म्हणून राहतो. कोणीतरी मला काहीतरी दिलं पाहिजे आणि तरच माझं आयुष्य घडेल. तर माझ्या बांधवांनो, हे फक्त तात्पुरतं आणि आपल्याला स्वतःला फसवणारा तो मार्ग आहे. दुसऱ्यांच्या संपत्तीवर आणि दुसऱ्यांच्या याच्यावर आपण जर हे झालं असतो, मोठं झालो असतो, तर मग काम करायचं काही कामच राहिलं नाही. स्वतःच्या मेहनतीने जर 50 रुपये कमवले, स्वतःच्या मेहनतीवर 100 रुपये कमवले, ही आपली सगळ्यात महत्त्वाची स्वाभिमानाची लढाई असते. आपण हक्कानं सांगू शकतो की कशा पद्धतीने आपण चाललेलं आहे म्हणून. आणि दुसऱ्याकडून जर आपण पैशांची अपेक्षा करणं, दुसऱ्यांकडून कोणत्याही गोष्टींची अपेक्षा करणं, तर हा माझ्या बांधवांनो हा एक गुलामीकडे नेणारा मार्ग आहे. आणि या माध्यमातून आपली जी मानसिकता आहे ती मानसिकता काय बरोबर आहे, एकदम बरोबर आहे. ही मानसिकता कशी राहणार आहे की मला दुसऱ्यांनी दिलं पाहिजे म्हणून कसं वाटतं? ही मानसिकता म्हणजे एकदम धोकादायक आहे आणि स्वतःसाठी घातक आहे आणि आपल्या परिवारासाठी सुद्धा घातक आहे. परिवारात स्वतःसाठी घातक आहे म्हणतो. दिलीपरावजी, एकंदरीत आता युवकांच्या ज्या काही जे तरुण वर्ग आहे तर त्यांना जे दुसऱ्यांकडे बघून प्रयत्न करतायत, हे कोणता मार्ग म्हणजे काय वाटते तुम्हाला, हे काय चाललंय ऍक्च्युली? करायला म्हणजे काय हरकत नाही, पण आपला म्हणजे योग्य वाटते का ते?
म्हणजे ते आपलं म्हणजे सूट होते का त्या पद्धतीने आपण चालायला पाहिजे. म्हणजे हा. गुलामीकडे जाण्यापेक्षा आपण स्वतः काम करणं, कष्ट करून त्या पद्धतीने आपण चालायला पाहिजे. काम करणं हे महत्वाचं आहे महत्वाचं आहे. आपल्यासाठी. लक्ष्मणरावजी. स्वतःचे स्वावलंबी बनणं गरजेचं आहे सर या काळात. हम्म, कारण काय होईल, अशा सवयीमुळे हम्म, पुढच्या लेकराबाळाचं भवितव्य धोक्यात येईल. हम्म, आपण सुद्धा वेगळ्या मार्गाने जाईल हम्म, आणि हे समाजासाठी घातक आहे सर्व गोष्टी. हम्म, जेव्हा आपण स्वतःच्या स्वकष्टाने काही करू हम्म. ते सर्वात महत्वाचं राहील. बरोबर. हे अतिशय चांगलं मत व्यक्त केलेलं आहे. कारण तुम्ही स्वतः कर्तृत्ववान बना, हा त्या सर्वांचं म्हणणं आहे. याचक बनू नका, कोणी देईल मी त्याचं घेईल, ही जी मानसिकता तयार झाली आपली, तर ही सगळ्यात मोठी गुलामीची मानसिकता आहे. हे एक प्रकारचं आपलं मतिमंद करू शकते, आपलं डोकं बधीर डोकं करू शकते. आणि यानं आपण चालवलं नाही पाहिजे. आपण स्वाभिमानी माणसं आहोत आणि आपलं स्वाभिमान टिकला पाहिजे. या दृष्टिकोनातून आमच्या सर्व युवकांनी या पद्धतीने स्वतःच्या आर्थिक मार्ग, स्वतःचे सोर्स, स्वतःची मेहनत आणि स्वतःच्या मेहनतीवर आपण या ठिकाणी पुढे जाण्याचा मार्ग अवलंबला पाहिजे. कुणाकडून कोणत्याही पद्धतीची म्हणजे आपण काहीतरी मला कोणी देईल आणि मग मी मोठा होईल, तर हे मात्र अतिशय हे बरोबर नाही आहे. या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी विचार करावा. मला तर खूप अभिमानाची गोष्ट वाटते की काही बांधव बरं का, या आता बघा आता सोयाबीनला गेले, ते त्यांच्या हिमतीवर आहेत. त्यांनी त्यांच्या हिमतीवर 500 रुपये 1000 रुपये असो, त्यांच्या हिमतीवर ते कमवतात आणि त्यांच्या कुटुंबाचं उदरनिर्वाह चांगला होतो आणि चांगल्या प्रकारे ते चांगले राहतात आणि स्वाभिमानी राहतात. कुणाकडे मला कोणी 1000 रुपये देईल किंवा मला कपडे देईल किंवा मला कोणी साडी देईल, है की नाही. तर हे अशा पद्धतीनं कोणाकडून काहीतरी मागण्याची जी प्रोसेस आहे ती घातक आहे. मग त्यामुळं हे जे माणसं आहेत कष्ट करून त्यांनी स्वतःचं हो लक्ष्मणरावजी बघा ना तुम्ही, आता अनेक माणसं आता हळदीला जाणार, कापसाचे गुत्ते घेणार, हे काय हा कापूस वेचायला जाणार, सगळे हे स्वाभिमानानं लढत आहेत, आपल्या कुटुंबाला स्वाभिमानानं पुढे नेत आहेत. हीच भूमिका सगळ्यात महत्त्वाची आहे आणि हे मला सांगायचं. आणि तुम्ही निश्चित युवकांनी या दृष्टिकोनातून विचार करणं हे गरजेचं. धन्यवाद.